नाशिकमधून कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा अडचणीत आलाय, कारण आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी केली जाते। मागील वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क आजपासून पुन्हा लागू करण्यात आलेलं आहे। भारतातील विशेषतः राज्यातील कांद्याची सर्वाधिक निर्यात ही बांगलादेशमध्ये होते, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। मागील वर्षी देखील कांद्याची सर्वाधिक 20% निर्यात ही बांगलादेशमध्येच झाली होती। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, पुन्हा एकदा कांदा उत्पादक अडचणीत आलेला आहे, अधिक काय माहिती? खरं आहे, कारण आजपासून बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीवर 10% शुल्क आकारणी सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर मागच्या वर्षी 6 नोव्हेंबरला हे आयात शुल्क जे आहे ते हटवण्यात आलेलं होतं। मात्र आजपासून पुन्हा एकदा भारतातून जो कांदा बांगलादेशमध्ये निर्यात केला जाईल त्याच्या आयातीवर बांगलादेशने 10% आयात शुल्क लागू केलेलं आहे। त्याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातल्या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, कारण राज्यातून सर्वाधिक कांद्याची निर्यात जी आहे ती बांगलादेशमध्ये होत असते। त्यामुळे कांद्याची जी निर्यात आहे ती देखील घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि एकूणच या सगळ्यामुळे कांद्याच्या भावावर पुन्हा एकदा मोठा विपरीत परिणाम होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क तातडीने हटवावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नक्कीच अभिजित, कांदा उत्पादकांसमोरच्या ज्या अडचणी आहेत त्या काही कमी केल्या होत नाहीयेत। तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद।